हा मोर्चा या मोर्चाला जी व्यक्ती संबोधित करणार आहे ती एक भारतीय नागरिक म्हणून या मोर्चाला संबोधित करणार आहे। यातील काही मान्यवर त्यांनी आत्ताच व्यासपीठावर येऊन आपली जागा ठेवावी। ताई ते पोस्टर हातातच ठेवा। सर्वांनी बसून घ्यायचंय। गेट समोरील मंडळी बसून घ्या। माननीय संदीप पानकर यांनी स्टेजवर उपस्थित राहावं। माननीय रुपेश हा मोर्चा या मोर्चाला जी व्यक्ती संबोधित करणार आहे ती एक भारतीय नागरिक म्हणून या मोर्चाला संबोधित करणार आहे। यातील काही मान्यवर त्यांनी आत्ताच व्यासपीठावर येऊन आपली जागा ठेवावी। ताई ते पोस्टर हातातच ठेवा। सर्वांनी बसून घ्यायचंय। गेट समोरील मंडळी बसून घ्या। माननीय संदीप पानकर यांनी स्टेजवर उपस्थित राहावं। माननीय रुपेश तर आपले मित्र आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन शहरामध्ये दही हंडीच्या दिवशी राधा पाटील मुंबईकर यांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम रस्ते बांधून त्यांना वेगवेगळे धंदे देऊन आज त्या धंद्याने ते भरत राहिलेलं आहे। आणि ते कार्यकर्त्यांचं काम काय सप्ताह करता अजून काहीतरी वेगवेगळे काम आणि त्या असा मोठा मंत्री त्यांना पाठवून करतो। मी या सर्वांकडून तुम्ही अगोदरच्या खासदाराचा निषेध करतो। मित्र हो, ज्यावेळेस चिंतन बैठक झाली संध्याकाळनंतर ज्यावेळेस चिंतन बैठक झाली पराभूत झाल्यानंतर मला वाटतं या कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अब्दुल सत्तार साहेब 5 टाइम नमाज पढ़ते आणि त्याचे चुले टपाने 7 वेळेस नमाज पढ़तात। अहो हे बेताल व्यक्ती करणाऱ्या माणसाला समजायला पाहिजे की ज्या वेळेस तुम्ही एप्रिलमध्ये निवृत्त धर्मामध्ये तुम्ही विद्यावर 10 वेळेस नमाज पढ़त होते आणि त्यावेळेस तुम्हाला काय म्हणत होते। तरी मित्र हो, आम्ही असं काही गावासारखं बोलणार नाही। बरा हुआ गणेश करता नहीं चलता सो आधा असली घोड़ा कभी भोगता नहीं भोगता है तो आधा। हे घडे खोडे सांगते मित्र साहेबांचे विरोध काही बोलत आहे म्हणून म्हणतो लौटेंगे फिर एक दिन उसके अंदाज में लौटेंगे फिर एक दिन उसके अंदाज में कई बादल छाने में सूरज का ठक नहीं होता। धन्यवाद। बोलतो आणि माझ्या समाप्त करतो। जय हिंद जय महाराष्ट्र।